तर अजून बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 4 ऑपरेशन ऑफ फ्रॅक्शन्स. ओके, याच आपण आधी आपण थोडं बेसिक समजून घेऊया की काय असतं. तर ठीक आहे, फ्रॅक्शनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2 1/4 हे झालं फ्रॅक्शनच्या व्हॅल्यूज. आता याच्यात प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन अशा 2-3 गोष्टी. मिक्स फ्रॅक्शन आहे लाईक, ठीक आहे, हे आपण बघणारच आहे. बघा, कन्व्हर्जन ऑफ एन इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू अ मिक्स फ्रॅक्शन. आता इम्प्रॉपर असेल तर आपण त्याला मिक्स फ्रॅक्शन, आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. आता आपल्याला 2 ने 7 ला डिवाइड करायचं. ठीक आहे, काय म्हणतात 2 आपला आहे डिवायझर, 7 आपला आहे डिव्हिडंड. ठीक आहे, मग आता 2 ने आपण 7 ला डिवाइड करू शकतो का? नाही, कारण की 2 च्या डोळ्यात 7 येत नाही. त्यापेक्षा छोटी संख्या बघूया आपण काय येते. तर तो येतो 2 3 6, म्हणजे आपला 7 मधून 6 गेला, रिमाइंडर आपला 1 राहिलेला आहे. 3 आपला झाला कोएफिशियंट. ओके, आता लिहायचं कसं बघा. 2 आपला ॲज इट इज डिनॉमिनेटर राहणार आहे. ठीक आहे, आता कोएफिशियंट आपला होणार इथे होल नंबर, कोएफिशियंट आपण होल नंबर म्हणतो, आणि जो आपला रिमाइंडर राहिला तो आपला 1. म्हणजे आपण याला रीड कसं करणार, तर ही झाली आपली मिक्स फ्रॅक्शनची व्हॅल्यू. ज्यावेळेला आपण याला सॉल्व्ह करून पाहिलं तर आपला आन्सर किती येणार, ते ॲज इट इज 7/2 आपला आन्सर येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलंय की 5 1/6 घेतलेला आहे. 5 आपला होल नंबर, 1/6 घेतलं तर फ्रॅक्शनची व्हॅल्यू झाली आपली. ओके, चला प्रॅक्टिस सेट नंबर 9 बघूया. काय म्हटलं तर कन्वर्ट इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आपल्याला याला इम्प्रॉपर मध्ये फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. आधी आपला मिक्स फ्रॅक्शन मध्ये, त्याला आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. तर काय दिलं आपल्याला 7 2/5 दिलेला आहे. ओके, काय करणार आपण यानंतर आधी करणाऱ्याचं मल्टिप्लिकेशन. ओके, 7 5 जर किती होतं आपलं तर 35, आणि नंतर करणार आपण त्याची ऍडिशन. 35 + 2 किती होतं आपला तर 37, आणि 5 आपला ॲज इट इज राहणार आहे. आता याला आपल्याला कन्वर्ट करायचं म्हणते की ही झाली आपली एक मेथड नंबर 1. सेकंड मेथड बघूया काय म्हटलं आपल्याला तर मेथड 2 मध्ये. आता एक्झाम्पल आपलं तेच आहे 7 2/5. आता याला सिम्पली काय म्हणतात, तिथे ऍडिशन दिलेलं आहे. काय केलं आपण याला तर 7 ने मल्टिप्लाय केलं आपण त्याला 5 ला, आणि 1 ने मल्टिप्लाय केलं त्याला परत 5 ला. म्हणजे आपला आन्सर किती येत आहे ते बघा. 7 5 जर येतो आपला 35, आणि 1 × 5 केलं तर आपला आन्सर येत आहे 5. म्हणजे काय येतात आपलं प्लस करणार आपण त्याला 2/5 ने. आता डिनॉमिनेटर दोन्ही याचे सेम आला 5 5, म्हणून आपण याला वरची न्यूमरेटरची काय करणार आपण ते ऍडिशन करणार. 35 + 2 आणि डिवायडेड बाय 5, म्हणजे 35 + 2 येतो आपला 37, आणि डिवायडेड बाय करणार आपण त्याला 5 ने. ठीक आहे, ही झाली आपली सेकंड मेथड, बट ही थोडी लेंदी आहे. ठीक आहे, सेकंड बघा 5 1/6 दिलेलं आहे आपल्याला. सेम जशी आपण सेकंड मेथड केली आपण त्याचप्रमाणे सॉल्व्ह करून बघूया. काय करायचं, आधी मल्टिप्लाय करायचं त्याला 5 × 6 आणि 5 × डिनॉमिनेटर सेम आला आपला. ठीक आहे, मग आपण 30 प्लस करणार 1 आणि डिवायडेड बाय करूया 6, म्हणजे 30 + 1 होतं आपला 31, आणि डिवायडेड बाय 6. आता जे फर्स्ट मेथड होती ती एकदम इझी आहे. 5 6 30, 30 प्लस करणार आपण 1, म्हणजे होतो आपला 31/6. ओके, ही झाली आपली थर्ड. बघा 4 3/4 दिलेलं आहे. सिम्पली 4 4 16, 16 + 3 19. ओके, म्हणजे काय नाही तर 19/4 हे झालं आपलं कन्वर्जन. फोर्थ बघा 2 5/9, 2 5/9 दिलेलं आहे. 9 2 18, 18 + 5 23, 23/9 आपला आन्सर येते. फिफ्थ बघा 5/7, 5/7 सांगितलं. 7 1 7, 7 + 5 12, म्हणजे आपला आन्सर येणार 12/7. सेकंड नंबर बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलं, कन्वर्ट इंटू मिक्स फ्रॅक्शन. फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपल्याला कन्वर्ट करायचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये. काय दिलेले आहे 30/7, म्हणजे सिम्पली काय करायचं आपल्याला त्याला डिव्हिजन करायचं, म्हणजे 7 ने डिवाइड करायचं आपल्याला 30 ला. ओके, बघा 7 च्या टर्ममध्ये 30 येतो का, नाही येत, म्हणून आपण त्याला त्यापेक्षा कमी संख्या बघू, म्हणून आपण काय घेतलंय 7 4 येतो आपला 28. ओके, मग 30 मधून 28 गेला किती येतं आपला आन्सर तर 2. ओके, म्हणजे 2 झाला आपला रिमाइंडर, 4 आहे आपला कोएफिशियंट. ठीक आहे, आता लिहायचं कसं बघा. इथे काय तर आपला 7 हा जो डिवायझर आहे तो आपला डिनॉमिनेटर मध्ये ॲज इट इजच राहील. कोएफिशियंट हा हमेशा आपला कुठं राहील तर आपला होल नंबर राहणार आहे. इथे कोएफिशियंट कोणताही आला तरी चालेल, नंबर चेंज होतील, बट याची जी प्लेस आहे ती चेंज होणार नाही. ओके, मिक्स फ्रॅक्शन मध्ये इथे
कोएफिशियंट हा आपण त्याला होल नंबर म्हणतो, हा नेहमी चेंज होईल बट याची व्हॅल्यू प्लेस ही इथंच राहणार आहे. ओके. आणि आपला 2 जो आहे त्याला म्हणतो आपण रिमाइंडर. आपला रिमाइंडर हमेशा हा आपला न्यूमरेटर राहणार आहे. ठीक आहे. सेकंड बघा 7/4. आता 4च्या टेबलमध्ये 7 येत नाही, त्यापेक्षा लहान संख्या कोणती तर 4 1 4 4. आता 7 मधून 4 गेला किती येणार आपल्या आन्सर, तर तो येणार आपला 3. म्हणजे 3 झाला आपला रिमाइंडर, 1 झाला आपला कोएफिशियंट. 4 आपला ऍज इट इज डिनोमिनेटर लिहायचा आहे, 1 आपला होल नंबर म्हणून लिहायचा आपल्याला, आणि 3 आपला काय तर आपला हा रिमाइंडर आहे. थर्ड बघा 15/12. आता 12च्या टेबलमध्ये 50 येत नाही म्हणून 12 1 12 घेतलेला आहे. रिमाइंडर परत आपला 3 आलेला आहे. मग आपण लिहिणार कसं याला, तर म्हणजे आपली व्हॅल्यू काय आलेली होती तर 3/12 आलेली. ओके. बट आपण याला दोन्ही याला कॅन्सल करू शकतो का, आता 3 3 4 झालं तर आपला 12, म्हणजे आपली व्हॅल्यू काय आलेली होती तर 1/4. ठीक आहे. फोर्थ बघा 11/8. परत तसंच 8च्या टेबलमध्ये 11 येत नाही म्हणून आपण काय 8 1 8 घेतलेला आहे. कोएफिशियंट आपला 1 आलेला आहे, रिमाइंडर आपला 3 आलेला आहे. म्हणजे कोएफिशियंट आपला 1 आपण ऍज इट इज लिहिणार, रिमाइंडर आपला किती आहे तर 3 आलेला आहे, आणि डिनॉमिनेटरला व्हॅल्यू किती तर आपली 8, म्हणजे 1 3/8 आपली व्हॅल्यू येणार. बघा 21/4 दिलेला आहे. 4च्या टेबलमध्ये 20 येते का, 21 येतो का, नाही येत. त्यापेक्षा छोटी संख्या घेतली आपण 20. 4 5 20. रिमाइंडर आपला 5, म्हणजे 5 1/4 आपला आन्सर येणार आहे. 6 बघा 20/7. आता 7च्या टेबलमध्ये 20 येतो का, नाही. त्यापेक्षा लहान संख्या 7 2 म्हणजे काय येणार तर आपला आन्सर इथे येणार 6. रिमाइंडर झाला आपला 6. कोएफिशियंट आपला 2, म्हणजे आपलं आन्सर येणार 2 6/7. क्वेश्चन नंबर 3 बघा राईट द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग द फ्रॅक्शन. आता आपल्याला हे एक्झाम्पल दिले, त्याला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. फर्स्ट आहे इफ अ 9 kg राईस इज अ शेअर अमाउंट ऑफ 5 people and how many kilogram of rice does each person get. 9 किलो राईस सांगितलेलं आपल्याला, 5 लोक सांगितलेले. ठीक आहे. तर प्रत्येकाला आपल्याला किती देता येईल. ठीक आहे. बघा तर काय तर क्वांटिटी ऑफ राईस म्हणजे 9 kg आपल्याला टोटल सांगितली होती. ओके. नंबर्स ऑफ पीपल किती लोकांसाठी तर 5 लोकांना द्यायचे. ओके. मग काय करणार आपण त्याला तर इच पर्सन गेट, मग काय टोटल क्वांटिटी ऑफ राईस अँड डिवायडेड बाय नंबर ऑफ पीपल्स किती आहे तर 9 आणि डिवायडेड बाय करणार त्याला 5. फक्त आपल्याला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये लिहायचं आहे, सॉल्व्ह नाही करायचं. म्हणून इच पर्सन गेट विल बी 9/5 kg ऑफ राईस आपला आन्सर होणार. सेकंड बघा त्यातलं टू मेक अ 5 शर्ट्स ऑफ द सेम साइज 11 मीटर टू द क्लॉथ्स इज अ नीडेड अँड हाऊ मच अ क्लॉथ इज नीडेड फॉर 1 शर्ट. ओके. काय नंबर ऑफ क्लॉथ म्हटलं आपल्याला की 11 मीटर म्हटलं आहे त्याला. ओके. आणि नंबर्स ऑफ शर्ट किती आपल्याला 5. याला सेम सुद्धा काय आपल्याला तर फक्त फ्रॅक्शनच्या व्हॅल्यू मध्ये 11/5 एवढा आपला आन्सर येणार आहे.